पार्टी बेस्ड कार्यक्रम नाही, हा निवडणूक आयोगाचा कार्यक्रम आहे. आणि आपण या ठिकाणी का जमलोय, कारण की भारतामध्ये मतदानाची प्रक्रिया, मतदान हे पारदर्शक पार पाडलं पाहिजे, ही आपल्या पार्टीची भूमिका आहे. आणि त्यासाठी आपण सगळे योगदान देणारे कार्यकर्ते आहे. आज आपल्याला माहिती आहे की प्रत्येक वेळी प्रत्येक भागात, आज एका ठिकाणी इलेक्शन असली ग्रामीण भागात तर मुंबईवरून गाड्याच्या गाड्या येतात, कुठे कोथरूडला किंवा पुण्याला किंवा मुंबईला इलेक्शन असेल तर आपल्या ग्रामीण भागातून काही गाड्या भरून जातात. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की प्रत्येक व्यक्तीच्या मताचं मूल्य हे एकच आहे. कुठल्याही व्यक्तीच्या मताचं मूल्य हे 2 असू शकत नाही, 3 असू शकत नाही. आणि ते आपल्याला आज थांबवायचं आहे खऱ्या अर्थानं. कारण की यामध्ये काय होतंय की एकच माणूस 2-2, 3-3 ठिकाणी मतदान करतो आणि त्याच्यामुळे परिणाम असा होतो की ज्याच्याकडे शक्ती आहे, ताकद आहे, तो त्या मतदाराला सहज मूव्ह करू शकतो. आणि अशा गोष्टीचं मतदार यादीचं क्लिअर कट स्वच्छ मतदार यादी असावी. हा खरंच जर पारदर्शक निवडणुका सुरू करायची असतील तर हे महत्वाचं आहे. आणि हे प्रत्येक सरकारच्या काळात दरम्यान होत आलंय. परंतु मध्यंतरी मुद्दे जे काँग्रेस सरकारने उचलले की वोट चोरी फार मोठ्या प्रमाणात झाले. मला सांगा, आज पश्चिम बंगालमध्ये, बिहारमध्ये पूर्ण मतदार याद्या, पूर्ण म्हणता येणार नाही पण 90% मतदान याद्या क्लीन झाल्यानंतर त्याचा सर्वात चांगला फायदा जो पक्ष प्रामाणिक काम करतो, जो नेता प्रामाणिक काम करतो त्यालाच होणार आहे. जो प्रामाणिक काम करत नाही, भ्रष्टाचार करत नाही, तो असले बोगसचे धंदे करणार. त्यामुळे आपल्याला हे बोगसचे धंदे होऊन द्यायचे नाहीत. मतदार याद्या आपल्या क्लीन आणि नीट असलं पाहिजे, यासाठी हे प्रयत्न करायचे आहेत. आणि यासाठी BLA 1 आपल्या मतदारसंघाचे आदरणीय शरद भाऊ यांची नेमणूक केलेली आहे. आणि BLA 2 आपण हे सगळ्या ठिकाणी बसलो आहोत. मला वाटतं की आपल्याला आठवतं की जेव्हा निवडणूक आल्या, बाबांनी सांगायचं आपण मतदार याद्या उचलून आणायच्या, नंतर कळतं हे मेलंय, हे दुसरीकडे राहतंय, अरे हा इथं कामाला होता, हा पण दुसऱ्या पक्षाचा आहे पण आता येऊन मतदान करणार. आणि आजही सांगतो, आपल्यापेक्षा विरोधी पक्षाची जी बाहेरून मतदान आणण्याची कुवत आहे, कुमक आहे, ही फार जास्त आहे. फक्त इलेक्शन आले की आपण चर्चा करतो, गडबड झाली, त्या संस्थेची एवढी मतं पडली, पण ही गडबड आपली कायमची आहे. 2002 नंतर जे मतदान पुनर्निरीक्षण मनमोहन सिंगच्या काळात 2004 नंतर कंप्लीट झालं होतं, त्यानंतर 20 वर्षानंतर ही संधी आलेली आहे की त्यांची नावं जे मृत आहेत, जे इथं राहत नाहीत, ते इथं गावात राहत नाहीत पण कुठल्या तरी संस्थेत काम करतो, दिल्लीत येतो, पण तो मतदानाला हमखास इकडे येतो, तर या भागाचं देणं घेणं नाही, या भागामध्ये कामं झालेलं काम कोण करतो देणं घेणं नाही. त्याला एवढंच माहित आहे की कोणीतरी मला पोटाला लावलं म्हणून त्याला मत करायला येतो. पण याचा परिणाम काय होतो, जो इथला सच्चा लोकप्रतिनिधी आहे, रात्रंदिवस फिरतोय, तुमच्या आमच्याकडे काम करतोय, दुर्दैवानं त्याला मताचं टक्केवारी कमी असल्यामुळे तो निवडून येत नाही. आपल्या बाबतीत तेच होत आहे. मी आता पोस्टल मतदानाला बसलो होतो, पोस्टलमध्ये आपण तर त्यांची 10 पडायची तर आपली 2. मी होतो पोस्टलला, मग पोस्टलसाठी काय करायचं, तेवढी ताकद आपली नाहीये. पण आता आपण झाडून प्रयत्न केला पाहिजे. तू जिथकडे कामाला आहे ना तिथंच मत कर. तू जेव्हा रिटायर्ड होऊन येशील गावाला, तुझं स्वागत आहे, तो सत्कार करतो, मी तुझं नाव टाकतो. बऱ्याच वेळा काय होतंय, ती जवळच आहे माझ्या, कशाला उगाच त्याचं नाव, असं चालणार नाही. मतदार यादी ही स्वच्छच करून घ्या, नाहीतर आपल्या मुळाशी मतदार यादी जरूर येईल. आपण कायम कुठे कमी पडतो, अगदी म्हणजे किती फरक असतो आपला त्यांच्यात आपल्याला माहित आहे, 2-3 टक्क्याचा, 4-5 टक्क्याचा, 6 टक्क्याचा. जर आपण ह्या मतदार यादीचं पुनर्निरीक्षण केलं, त्यांची बाहेरची नावं वगळली, तर मला वाटत नाही की आपल्याला कोणी रोखू शकतो. परंतु आपण याचा अभ्यास केला पाहिजे. ज्या याद्या आपल्याकडे दिल्यात, आता पाठीमागे याद्या आहेत, आपण अभ्यासात कमी पडतो, बाकी सगळं करायला तयार आपलं, म्हणजे आपण अगदी मारामाऱ्या करतो, मारझोड करतो. परंतु आत्ताचं युग हे कागदाचं आणि याद्यांचं युग आहे. ज्याचं वर्चस्व मतदार यादीवरती तो निवडून आलाच पाहिजे. तर मतदार याद्या घ्या, ताब्यात घ्या आणि त्याचं सखोल पुनर्निरीक्षण करा. आपण इलेक्शनच्या वेळी जसं रेड मार्क करतो, पिवळा मार्क करतो, हिरवा मार्क करतो, कोण आपला कोण परका,
त्यातली रेडवाली आता सगळी बाहेर असं सगळी उडवून टाका, ऑब्जेक्शन घ्या. बऱ्याच वेळा कळतं की मी ऑब्जेक्शन घेतो तर काय होत नाही, पण आता इथून पुढे असं चालणार नाही. जेव्हा ऑब्जेक्शन घेतलं त्याला नोटीस जाणार, त्या नोटिसीचं उत्तर येणार आणि त्यानं जर सांगितलं की माझं मत कोथरूडला ठेवू नका, माझं मत वांगीतच ठेवा, तर ते वांगीत ठेवलं जाईल, कोथरूडमधून डिलीट होईल. परंतु त्याने सांगितलं माझं मत कोथरूडला ठेवायचं असेल तर ते वांगीतून डिलीट होईल. आणि हे सगळं आपण व्यवस्थित पारदर्शकपणे हा कार्यक्रम राबवणार आहोत. आज मी बघतोय की विरोधी पक्षाची अवस्था आहे की त्यांनी प्रत्येक ब्युरोच्या पाठीमागे कर्मचारी दिलेला आहे आणि सगळं व्यवस्थित चाललंय त्यांचं, परंतु आपण थोडेसे कमी पडतोय. आपण आता ही कार्यशाळा झाल्यानंतर मतदार याद्या घेणं अपेक्षित आहे, बैठक घेणं अपेक्षित आहे. म्हणजे इथे मीटिंग होईल, बाबांची मीटिंग झाली, आपण सगळे घरी जाणार, विसरून जाणार, असं चालणार नाही. मला वाटतं आपण प्रत्येक गावामध्ये बूथ स्तरावरती बैठका घेतल्या पाहिजेत, एकत्र बसलं पाहिजे आणि या मतदार यादीतून एकत्र बसून याचा कार्यक्रम केला पाहिजे. एकट्या दुकट्यानं हा कार्यक्रम करण्यासारखा नाहीये, कारण की आवाका मोठा आहे, यादी मोठी असते, 1200-1200चा आपल्याला माहिती आहे की बूथ असतात. त्यामुळे सगळ्यांनी एकत्र येऊन बूथवरती बसून प्रॉपर यादी घेऊन एकत्र बसा. एकत्र बसल्यानंतर आपल्याकडे माहीत पण आहे की हा बाहेरचा आहे, हा परका आहे, हा कधीतरी इथं काम करून गेलाय पण अजून मतदान आहे. आमच्याकडे असे मतदान आहेत वांगीत पण आहे, भाळवणीमध्ये पण आहे, कधीतरी काम केलं तर वांगीत तर भाळवणीमध्ये पण आहे. म्हणजे अशा प्रकारची जी योजना आहे. म्हणजे बाबा कार्यकारी सांगितलं, ग्रामपंचायत सदस्य आहे आमचा जुना माजी, त्याचं कोथरूडला पण मत आहे आणि वांगीत पण मत आहे. म्हणजे अशा प्रकारचं जे काही होतंय ते थांबवण्यासाठी आपण सगळ्यांनी याचा बारीक अभ्यास केला पाहिजे. आणि आपल्याला ही आलेली संधी आहे, जेवढी मतदार यादी स्पष्ट आणि क्लिअर होईल तेवढं मार्जिन आपल्याला जास्त येईल. पश्चिम बंगालमध्ये जे 92% मतदार झालं ते कशामुळे झालं हो? मतदान यादी योग्य होती, मतदान यादी क्लिअर होती, त्यामुळे 92% थम्पिंग मेजॉरिटीनं मतदान झालं. मला वाटतं चांगल्या लोकांनी मतदान केलं ते नक्कीच आपल्या पक्षाला पडतं. परंतु जर बोगस झालं, आपण तर करतच नाही पण समोर जास्त आक्रमकतेने करतात, त्याला आळा बसण्यासाठी संधी आहे. मला वाटतं त्या कार्यशाळेचा सगळ्यांनी व्यवस्थित लाभ घ्यावा. ही कार्यशाळा इथं संपली नाही पाहिजे, आपण याबद्दल चर्चा केली पाहिजे, गाव लेवलला बसलं पाहिजे, बैठका घेतल्या पाहिजेत. काही अडचण असली, शरद भाऊ आहेत, हे व्यासपीठावर सगळे बसलेले मान्यवर आहेत, त्यांना तुम्ही सांगा. इथून पुढे आपण जागरूकतेने या सर्व मतदाराचं पुनरीक्षण करू. काही अडचण असल्यास संपर्क साधा. फॉर्म नंबर 6 आहे, 7 आहे, 8 आहे, या संदर्भात आहे. जर कोणाला काही कळत नसेल त्यांनी एवढं तरी करू शकता का की एका प्लेन पेजवरती आपल्या गावात जे पार्टीचे काम करतात त्यांना द्यायचं की ही नावं मला गडबड वाटते, तेवढं तरी करा. ती नावं आपण त्या अधिकाऱ्याला BLOला सांगू की बाबा ही नावं गडबड आहेत, यांना नोटिसा काढ, आणि त्यामार्फत जे योग्य असतील ते राहतील, पण जे चुकीचे असतील ते कदापि राहणार नाही आणि आपण ठेवायचं नाही. त्यामुळे ही SIRची कार्यशाळा आणि याबद्दल सखोल विश्लेषण आदरणीय वक्ते करतीलच, परंतु आपण सगळ्यांनी जागरूक राहण्याची गरज आहे. आपण जागरूक राहिलं तर नक्कीच येणारा काळ आपला आहे. धन्यवाद.